राजश्री घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष। आज या ठिकाणी कराड शहरामध्ये लोकांचं आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस, सातारा जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीनं जी गॅसची दरवाढ केलेली आहे त्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो। या सरकारच्या नावाने आम्ही शेण्या फोडलेल्या आहेत, या सरकारच्या नावाने आम्ही सिलेंडरचं श्राद्ध घातलेलं आहे। या सरकारला सर्वसामान्यांचं देणं घेणं नाही ही गोष्ट विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर तो आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी हे मोदी सरकार करत आहे। आम्हाला ह्या मोदी सरकारला खडाडून जागा करायचं आहे। आमचे यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करून मी बीजेपी सरकारचा जाहीर निषेध करते, कारण मेलेल्या मड्यावरच्या टाळूचं लोणी खायचं या बीजेपी सरकारला माहीत आहे। आज अशी क्रिटिकल सगळी कंडिशन असताना लगेच यांनी दरवाढ करायची काही गरज नव्हती। म्हणजे ह्याला राजकारणाचा नक्कीच फायदा करून यांना घ्यायची सवय लागलेली आहे। कारण आपण बघतो युद्ध चालू झालं तर या देशानं आधीच काही योग्य तो साठा जो जनतेला लागतो तो करून ठेवायला पाहिजे होता। कदाचित ठेवला असेल, पण यावर राजकारण करून जनतेला कसं वेठीस आणायचं हे बीजेपी सरकारला चांगलं कळतं। आणि यामुळं आम्ही आज जिल्हाध्यक्ष आमच्या सुषमाताई घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली कराड तालुक्यावर ह्या आम्ही आंदोलन केलेलं आहे। मला सगळ्यात वाईट वाटतंय सांगताना की आधीच बेरोजगारीनं ही जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यात जी हातगाड्या सर्व महिला आणि काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी मिळून गॅस विरोधात आम्ही सर्वांनी निषेध केला आहे। कारण गॅस दरवाढ एवढी झाली आहे की सर्वसामान्य लोकांना तो परवडत नाही आहे। सर्व सामग्रीची किमतीही वाढलेल्या आहेत, ऑइल म्हणा, पेट्रोल म्हणा, ह्या सगळ्याही किमतीत वाढ झाली आहे। तर सरकारने नक्कीच यावर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हे खूप अवघड होऊन बसेल। आणि ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।